येऊ का मेवण्या बाई? बया दाजी हा तुम्ही कस काय आले आज? आलो. तो बहिणीला टाप मारली हा का मित्राचं लग्न आहे म्हणलं. हा हा मी चाललो लग्नाला. हा तिला टाप मारली हा आणि मेवणीलाच भेटाय आलो. बया दाजी हा? काही म्हणा बाई पण तुम्ही ना काही कारण सांगून येत राहते बाई भेटायला. हे असं नका बाई येत जाऊ. ते माहित आईला एका दिवशी कळालं तर म्हणशील हे सारखे मिळून का पळात्या. अगं तुझ्याशिवाय मला करमत नाही. 15 दिवसातून महिन्यातून मला मेवणीकच जाय यावं लागत. काला हा भेटायला. हा शिवाय तुला कोणाचा आधार आहे का? हा हा ते आहे म्हणायला तुम्ही माय मोठा मेवणा आहे म्हणल्यावर तुमचाच आधार आहे मला. हा. दुसरा कोणाचा आधार आहे तेव्हा. तेच म्हणलं येऊ भेटू. हा बरं झाले आले. या ना दाजी. हा आला. दाजी हा? बसा ना बसा. तुम्हाला पाणी आणू का? पाणी आण. बरं बरं. आईला मेवणी पहिली लय जोंगली होती. बाकी माजून लट झाली मेवणी. आईला काय मेवणी होती काय झाली तब्येत. जाऊ दे चाल. धरा दाजी. बस बस. दाजी तुम्ही काय बाई एवढ्यामध्ये लईच बारीक झाले हो. बारीक काळजी तुई. माई हा म्हणजे माई एवढी काळजी करतात दाजी तुम्ही. अगं मग खूप जीव लायतो शांता तुला. हा जीव तर लावतेच बा. वाटत ना तिच्याकडे जावा नाही का? हा हा तुम्हाला आता जायचं असेल ना लगेच दाजी. हा आज नाही जाणार मी तिला सांगून येते. हा का आज मेवणी कस थांबणारी म्हणलं. म्हणजे तुम्ही इकडे आले ते सांगितलं ना लग्नाला गेले सांगितलंय ना. हा बरोबर आहे, मी चुकलो हा ना. आणि मग नाही आज नाही जाणार. तिला फोन करून ती काय सांगशाल फोन करून. फोन करून सांगतो का मेवण्या बाई. हा आता असं सांगत हा मी ना आज आहे ना मित्राच्या तिथंच मुक्कामी थांबलो. बया असं सांगा त्या का तुम्ही मुकामी राहतेच का ना पण दाजी. काय तुला जड वय काय हा मेवण्या बाई. हा. अगं मा किती जीव तो आणि तुला मुक्कामी राहायचं लगेच बा. हा ते आहे बाई म्हणायला. आणि जडबीड काय म्हणणार नाही मला दाजी. पण मग तेच म्हणले काल जायचं निघून नाही का. नाही नको तुला जोडी थांब. फक्त ना आणि दाजी माई आहे ना नुसती तब्येतच बरी नाही हो. नुसतं डोकं दुखू राहिलं आणि असा ताप आला नुसता फाना. हा का? हा मग तुला दवाखान्यात नेतो. नाही दवाखान्यात नका नेऊ बाई. तर म्हणले मग नाही मग तो पै राहतोच मी. हा का तो काही दुखायला लागलं ना हा मग ते कशी नेतो आणणार तू. मग मी इकडे राहील. हा समजा तुला लईच ताप आला थंडी आली हा तर मी टक्क्या दवाखान्यात तुला नीट. मेवना काला केला मोठा आहे. हा मग काय झालं माहितीये का मेवण्या बाई. हा ऐक जरा हा मी तो का पळतो माहितीये का. हा आता साधू आहे चिन्नईला. हा चिन्नई हा चेन्नई. हा तर मग साधू तिकडे. हा अहो मेवण्या बाई हा तुम्हाला साधूची आठवण बिठवण येते का नाही. बया काय विचार राहिले बाई दाजी. आता आठवण तर मस्त येते. आपण मग आता कोणाला सांगायचं. आणि नवरा म्हणल्यावर आठवण येणारच ना दाजी. झोपताना चांगली बनवत असेल ना हा मेवण्या बाई. हा? तुला झोप येते का ग? झोप येते ना मग आता मी काय जागीच राहते का. आयला मला तुझ्या बहिणीशिवाय झोप नाही येत. हा का काय मग हायच कवलीत काय मग हायच कवलीत. हा का मग तुझी परत लई तुला एकटीच झोपीत. कवळीत म्हणजे का ताईला कवळीत घेऊन येणार त्या काही कोणच्या इकडं. नाही ग अशी बागलात घालून झोपेल राहतो ना आम्ही. हा हा तिला तशी झोप नाही येत. हा ती अशी इड डोकं ठुलं हा का झोपली हा का असं यागून ती आगून हात ठुती. हा तिला झोपच येत नाही. तिला झोप नाही येत. इकडं हात लाव तिकडं हात लाव. मग मी गरम होत चालतो. म्हणजे कोण ताई हात लावती का. मग हा हा मग तुला हात लावाय कोण नाही ना हा? तेव्हा तुला ते जमत नाही. हात लावा. आणि मग आता समजा साधू असता
हा साडू ना तुला असा असा कुठंतरी हात लावला असता ना मग तुला त्या गुदगुल्या झाल्या असत्या हा ना मग त्याच्यात तुला लय मूड आला असता आ आ आ बाया दाजी तुम्ही नुसते चावणार सारखे बोलू राहिले बाया आज असे काय बोलू राहिले तुम्ही तसं नाही ना ग ऐक मेवण्या बाई काय झालं माहितीये का हा तुला सांगतो तुझी बहीण माझ्याजवळ आली हा का हात लावला का इकून तिकून हा मग तुला लय मूड येतो हा का हा मग मला दाबून देते दाबून हा मग 5-10 मिनिटं ना हा मग मी लगेच बिलगतो काला करायला म्हणजे काय करा अच्छा म्हणजे माहित नाही मग या बाय हा असा मध्ये लुटतो हा बाहेर काढितो मध्ये लुटतो बाहेर काढितो का झालं हा का मग बिंधा दोघे पडतो हा का हम्म. बाया दाजी तुम्ही काय असे बोलू राहिले बाया आज चावण सारखे मरते बाई दाजी मी काय म्हणते मस्त दिवस आहे अजून तुम्ही जाता का निघून मग नाही आज नाही जाणार ग हा आज मी तुझ्या पैसे आलो आता मलाही थकवा येले हा. मी ना तिला कोटवर झोपून घेतो कोटो झोपा त्या का हा बरं बरं आणि झोपा मग तुम्ही कोटो हा. आणि मी वाटलं तर इकडे झोपते काला तिला झोपायचं कुठं तिला कोटच्या खाली हा कोटच्या खाली आहे जागा. मग आणि ते काय थोडं अंग भरून आल्यावानी झालंय ना मी तिलाच राहील ना तुझं अंग भरून आलं का हा मी तुला सलाईन लावी हा मग मलाही सलाईन लावलं का तू मोकळं होशील म्हणजे तुम्ही काय डॉक्टर आहे का दाजी काय बोलून राहिले तुम्ही अगं डॉक्टर नाही डॉक्टर अंकने म्हणजे डॉक्टर कडे येऊन सलाईन लावलं मग? असं मग असं म्हणा ना पावर राहतो सलाईना हा मग नेटवशील मेवण्या बाई तू आणि दाजी असं काय करू राहिले बाई तुम्ही तिकडे सारखा थोडे काय झालं माहितीये का तू पहिली झुंगली होती हा आता आहे ना लय भारी दिसते ती. हा का अरे लय भारी म्हणजे लईच भारी रूपच बदललं तो हा हम्म. बरं जाऊ द्या मी पडू का थोडी दाजी काय माहितीये का मला आहे ना नुसतं अंग असं कसमस करू राहिलं ना त्याच्यामुळे मी सांग ना थोडं मग दोघं पडू तुम्हाला जेवण खावण काही नाही नको हा जेवून आणतो मी हा का संध्याकाळी जेवा हा का बरं बरं चला मग चा दाजी हा तुम्ही याच्यावर झोपा आणि मी इकडं खाली झोपते बाई पाय बरं काय भारी झोप येईल हा हा मग झोपू का मी इकडं खाली मग? का नाही इकडं झोप नाही हो दाजी काय बोलून राहिले तुमच्या कशी कशी काय झोपल मी अगं झोप उशी देऊ का तुला हा एक उशी द्या मला घ्या बरं दाजी मी काय म्हणते आता झाले बाई आथरून टाकून आता घेते बाई मी झोपून हा झोप मी झोपतो तुम्ही झोपा तुम्हाला पांघरायला देऊ का नाही नाही काही काम एक तर मला आहे ना लय म्हणजे इतकी झोप येऊ राहिली का वासल्यावर नाही झोप झोप हा अरे बापरे थोड्या वेळाने ना दाजी हा 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 स्वयंपाक करीन तर मग मला उठवा बरं का चालेल चालेल हा झोपली बघा मिळून आता आजी ना लई मूड आलाय याच्यामुळं बायकोला आहे ना खोटं बोलून मिळून का आलोय मी हा मला दे मला मूड आलाय पक्का आता बरोबर करतो मागूनच ठोकितो मिळून आज पक्की ठोकून घेतो काय दिसती बा मेवणी काय जुंगली होती लाकडावर मला आत्ता पाय अरे वा
हा दाजी दाजी काय करू राहिले तुम्ही? काही नाही काही नाही, ते वर आहे ना हा? या गादीवर खालून गरम झालं. तुम्ही इथं कस काय येऊन झोपली माझ्यावर ना? मग म्हणलं इडच पडावा बा असं काढायला फडशीवर गार. म्हणजे वर गरम झालं का हा. तुम्हाला? बया मग मला सांगायचं ना दाजी, तुम्हाला तिकडे त्या रूम मध्ये फरशीवर झोपाय दिले असतं ना. मग तुम्ही असं कानायचा आवाज कोणाचा येत होता? कणायचा हा? कणायचा नाही, हा? ते उंदीर आला होता ना त्याला मी मारलं. आणि तो मारल्यावर तो असं कणत कणत पळाला. त्याला मारल्यावर तो उंदीर असं कणत गेला. गेला लगेच बेला. हा का? म्हणजे कुठं कुठं गेला तो बिळात? तो तिकडे गेला, जाऊ दे आता, गेला निघून. कुठं गेला दाजी तो? हा? हा गेला इडच कुठं बाथरूम मध्ये हा का? गेला. त्याला आता सगळे बिलच त्याचे. हा? मग ते पण गेला ना? गेला गेला. इडा कुठं नाहीये ना? नाही, नाही. तर मी खाली झोपेले ना, उगा मा अंगावर नाचायचा. नाही मी आम्ही बाई तुझं हा ना? नाही गेला तो. तुम्ही मारलं पण त्याला. मग अरे देवा, तरी मी म्हणले बाई काचा आवाज येऊन राहिला असा कानायचा. तुम्ही गार फरची दाजी, मग तुम्ही तिकडे झोपत आहे का दुसरीकडं? नाही नाही बरं आहे आता. आता मी ना मेवण्या बाई वर झोपतो. असं म्हणताय हा. का? बरं बरं, झोपा मग तुम्ही वर. तू आता एक काम कर, हा? एवढा फोन आहे ना हा? चार्जिंगला दे लावून. तुमचा फोन चार्जिंग नाही का? नाही ना, संपला. बरं बरं, देते मी लावून, तुम्ही घ्या झोपून. हा झोपतो वर. हा. चार्जिंगला लावा. झोपू नको बर कर, हा लावून दे चार्जिंगला. हा हा, लावते लावते. बया दाजींचा फोन तर स्विच ऑफ झाला बाई. हा, एवढी कुठं चार्जिंग उतरून देते का? चार्जिंगला तर लावायचं दाजीनी. चला आता मीच लावून देते. ऐक आणि मग घेते बाई झोपून. नुसतं डोकं दुखू राहिलं बाई. दाजी दाजी, चला आता देते फोन चार्जिंगला लावून. दाजी दाजी, काय हो मेवण्या बाई, काय ग? दाजी 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 दाजी. ए मेवण्या बाई, आईला काय वाढवा केला ग मेवण्या बाई. ओ मेवण्या बाई, आईला मेवण्या बाईला एका शॉटना मेवण्या बाई खाली पडला. काय बा, एका शॉटना मेवणीचे हाल झाले. बसला का काय मेवणीला? हं, आईला मी आता उगेच फोन लावायला लावला चार्जिंगला. माई मी लावला असता, मला ऐकून पण आबुदी आली. हो ना बाई. ए मेवण्या बाई, अगं उठ ना. आईला काय मला कोणी आबुदी आली. अरे तुझ्यासाठी मी बायकोला खोट सांगितलं ग. मी लग्नाला चाललो म्हणून मेवणी आलो ग. मेवण्या बाई, अगं उठ ना. अगं मला श्वास लावायचा होता तर तुला लाईटीचा श्वास बसला ग मेवण्या बाई. ए मेवण्या बाई, अगं किती गोड दिसती ग तू. मी लय आशाना तू श्वास लावाय आलतो ग मेवण्या बाईला. काय त्या लाईटीचा करंट लागला, एक श्वास ना मेवणीची हाल झाली एवढी. मेवण्या बाई, बाई अगं उठ ना. दाजी दाजी मेवण्या बाई, दाजी का रडू राहिले? मेवणी जिवंत आहे वाटतं. मेवण्या बाई, चला आता आहे ना मेवणी दवाखान्यात नेऊन घेऊन जातो. दुख आहे अजून बरं का. मेवण्या बाई उठ उठ उठ, थांब थांब. आयला दुख आहे रे, टपक्याने येतो जाऊ. बरं झालं, मला तर लई टेन्शन आलं होतं. इडच गळे काढीत रडत बसलो. बाई उठ उठ, चाल तुला दवाखान्यात येतो, उठ.
उठ 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 आय. होत छान छान. अरे वा, अजून दुखी. आता टाटक्यान दवाखान्यात नेतो बा. आईला मेवणी एका झटक्यात गेली असती. अरे छान छान छान.